आणले गेलेले आहेत। वा मस्त हार पण बनवलेले आहेत। हाताही लवकर माळा ह्या साईडला लावून घ्या ना। चांगली कशी लगबग ही तोरणे दारात म्हणते करे मिळमिळ कंदील अंगणात। झालेलं आहे सगळं, पणत्या वगैरे लावलेले आहेत। व्हेरी गुड ताई, तिथे पणत्या लावल्या गेल्यात ताई। हा व्यवस्थित तेल बिल। हा चला चला आता जरा सगळ्या ह्या माळा पेटवा, पणत्या पेटवा। हा वा मस्तच, व्हेरी गुड, खूप छान। आता कसं वाटतंय? आता वाटतंय लग्न आहे की नाही? हा सगळं झालेलं आहे ताई। ते हारबीट ठेवलेत ना सगळे व्यवस्थित? ओके ओके चल। अरे नमस्कार, सॉरी माफ करा, तुमच्याकडे लक्षच गेलं नाही। नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल, हा इथे सगळी ही तयारी चालू आहे। सगळ्या पणत्या बिंट्या लावल्या गेलेल्या आहेत, छान रांगोळी काढण्यात आलेली आहे, कारण आज आहे लग्न। नाही नाही नाही, अहो माझं नाही, अहो तुळशीचं लग्न आहे ना आज। हा म्हणून ही सगळी तयारी चालू आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या ताईंनी सगळी तयारी केलेली आहे आणि आता काहीच वेळानंतर तुळशीचं लग्न आपण लावणार आहोत। पण तुळशीचं लग्न लावण्या अगोदर अर्थातच आपण ह्या सगळ्या ताईंसोबत खेळ खेळणार आहोत, हो की नाही? चला तर मग पटकन खेळायला सुरुवात करूया आणि लगेचच मुहूर्तावर आपल्या तुळशीचं लग्न लागणार आहे। चला तर मग त्याआधी आपल्या सगळ्या ताईंसोबत खेळ खेळूया। ताईंनो खेळ खेळायचा आहे ना? चला मग चला लवकर पटापटा या ताई, ताई लवकर ये ताई, चला लवकर खेळायला जाऊया आपण। हा या लवकर लवकर या। हा चला 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 लवकर या लवकर या। हा लवकर या। पहिल्या खेळामध्ये सगळ्या या माझ्या ताई सहभागी झालेल्या आहेत। खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच आता 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे। पण ताईनो काय की आज तुळशीचं लग्न आहे, हो की नाही? मला एक विचारायचं की आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की या तुळशीच्या लग्नाचं काय महत्व आहे, म्हणजे काय विशेष आहे? याची एक पूर्वपार चालत आलेली कथा आहे। जेव्हा पृथ्वीवरती राक्षसांचं सुद्धा राज्य होतं आणि ते राक्षस पृथ्वीवरती राहून सुद्धा देवांवरती त्यांचं युद्ध चालायचं, त्यावेळची ही गोष्ट आहे। ही गोष्ट आहे जालंधर राजा, जो राक्षसांचा बलाढ्य राजा होता, आणि त्याची सुंदर पतिव्रता पत्नी वृंदा, या दोघांची गोष्ट आहे ही। जालंधर राजा, त्याच्यातली राक्षसी शक्ती अघोरीमुळे तो खूपच बलाढ्य होता आणि त्याला हे बळ मिळायचं त्याची पतिव्रता पत्नी वृंदा हिच्याकडून। तर ज्यावेळेस देवांमध्ये आणि राक्षसांमध्ये अघोरी युद्ध सुरू होतं, तेव्हा देवांना प्रश्न पडला की जालंधराला हरवायचं कसं? तेव्हा सगळ्या देवांनी मिळून भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि त्यांना याच्यावरती मार्ग शोधण्यासाठी सांगितलं। देवही हे कार्य भगवान विष्णूंनी स्वीकारलं आणि त्या कार्याला पूर्णत्व देण्याची तयारी केली। असंच चालू असताना त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली। जालंधर राजा युद्धभूमीवरती युद्ध करत असताना भगवान विष्णूंनी राजा जालंधराचं रूप घेतलं आणि ते पत्नी वृंदाकडे आले आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। शरीर सुखाची मागणी केल्यावर तात्काळ वृंदा पतिव्रता वृंदेने होकार दिला आणि त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले। त्या संबंध प्रस्थापित झाल्यामुळे युद्धभूमीवर राजा जालंधर हारला आणि इकडे वृंदाला असं कळलं की आपल्यात काहीतरी चुकीचं झालेलं आहे आणि आपली पत्नीव्रत भंग झालेला आहे। अशामुळे ती भयानक चिडली आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही दगड व्हाल आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत छल करून मला पत्नीव्रताचा जो त्याग करायला भाग पडलेला आहे, तसंच तुमच्या पत्नीसोबत सुद्धा पुढच्या तुमच्या आयुष्यात घडेल। आणि तिथे तिने जालंधर हारलेला, युद्धभूमीवर हारलेला असताना त्याच्या युद्धात मरण आलं। तिने जालंधर राजासोबत सती गेली, जिथे ती सती गेली तिथे तिचं तुळशीचं रूप उगवलं। पण भगवान विष्णूंनी दगडची प्रतिमा होण्यापूर्वी तिला असं वरदान दिलं की तू माझ्या चुकीमुळे तुला हा त्रास सहन करायला लागलेला आहे, तरी मी तुला असं वरदान देतो की जिथे तू सती गेलेली आहेस तिथे एक रोप उत्पन्न होईल, त्याला तुलसी म्हणतील आणि माझं दगडात रूपातलं त्याला शालिग्राम नाव असून आपल्या दोघांचा विवाह लावण्यात येईल आणि हा विवाह कार्तिक एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत पार पडेल आणि माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य मिळेल, म्हणूनच हा तुळशी विवाह साजरा केला जातो। खूप सुंदर कथा ताईंनी सांगितलेली आणि ही खरं तर आजच्या पिढीला ह्या कथा खरंच माहीत नसतात, पण आज तुम्ही जी कथा तुम्ही सांगितलेली आहे खरंच खूप छान वाटलं ताई। हा आता ह्या कथेनंतर आता आपण आपल्या या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे। खेळाचं नाव काय?
हसली ती फसलीये, हसली ती फसलीये. फसली आहे, हरकत नाही. हा ताई, काय खेळाचं नाव काय? हसली ती फसली है, हसली ती फसली. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी अगदी छान नृत्य सादर करायचे जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके, चला म्युझिक प्लीज. लाल काळ धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला अजून गाला माझ्या साडीला नवी कोरी साडी लाख मोडाची भरली मी नक्षी फुले येलाची नवी कोरी साडी लाख मोडाची भरली मी नक्षी फुले येलाची येलाची मी येलाची तुझे जागू मोर राग मोर जोडीला हात न गलावू माझ्या साडीला हात न गलावू माझ्या साडीला या ताईंनी अख्खं गाणं फक्त स्टॅच्यू. या ताई, डोळे मिचकवलेत तुम्ही. या नाही, आता माझ्याकडे का पाहिलं? ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. हा बरं, मी सांगितलं होतं नजर खाली ठेवायची नाही. ताई तुम्ही नजर खाली ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्ही बाद झालेले आहेत. तुम्ही बसू शकता. ए ताई, ताई हसली ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. ताई, ताई किती हलती आहे ताई. ताई बाद झालेली आहे. हसली हसली आणि फसली. या ताई हसली आणि फसली. ताई तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड. हां ओके. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ. ओके, हरकत नाही. अरे बापरे, साक्षात आई. आई आशेमध्ये आहे. केवढे हसले. या ताई, डोळे मिचकवले. डोळे मिचकवले. तू बसू शकते. कशाला डोळे मिचकवले? ही ताई म्हणजे जवळ अशी एकदम जवळ. ताई हळू मागे पडशील ना, नाही तर ताई. ताई हसते. हे 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 किती हलतंय बघा. ओके ताई. ताई, हे ताई हस ना. ताई डोळे मिच. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि खास नाशिकमधून एक ट्रॅफिकवाले काका इथे आपण बोलवलेले आहेत. हा हा हाला. हा तुम्ही गेल्यात सगळे पुढच्या खेळामध्ये गेलेले आहात. हाला हाला जालिंदर हाला. आपल्या या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि आता तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे. बरं, आता ह्या खेळाचं नाव आहे उखाण्यांची जुगलबंदी. जी ताई अगदी छान सुंदर उखाणे घेईल, म्हणजे अगदी छान अभिनय करत हा मस्तपैकी, तर ती ताई असणार आहे पहिली, त्याच्यानंतरची दुसरी. उखाण्यांची जुगलबंदी. आता तुम्ही मला विचाराल की असं का म्हणून, उखाणे का म्हणून? का तर त्याला कारण आहे, कारण आज काय आहे? अच्छा, तुळशीचं लग्न आहे. त्याच्यामुळे आणि लग्नात आपण घेतोच ना, उखाणे घेत असतो, नाव घेत असतो, हो की नाही? हा, म्हणूनच आपण हा खेळ घेतलेला आहे. बरं, आधी कुठून सुरुवात करायची? इथून की इथून? इथून. हा, तिथून करायचे. ओके, त्या म्हणतात इथून सुरुवात करायची, तर आपण सुरुवात करूया इथूनच. स्टीलच्या वाटी जिलबीचे तुकडे, स्टीलच्या वाटी जिलेबीचे तुकडे, घास घालते मेल्या तोंड कर इकडे.
हे भाऊजी बघणार आहेत. केळीचं पान टराटरा फाटतंय. केळीचं पान टराटरा फाटतंय. सासूबाईंच्या कार्टाचं नाव संजय घ्यायला मला कसं कसं वाटतंय. 4 + 5 = 9. माझा मिस्टर इज फाईन. नाही, माझा मिस्टर इज रिफाईन. सॉरी, माझा मिस्टर इज फाईन. हरकत नाहीये. आता इथून 10 रुपयाच्या नोटेवर हत्तीचा शिक्का, अनिल रावांचा रंग माझ्यापेक्षा फिक्का. हे अनिल रावांना माहितीये का? पण माहिती. हा बघणार आहेत ते. हो. हा ओके. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव नैना संतोष सोले. नैना ताई, माहेर कुठलं? नाशिकचंच आहे. माहेर नाशिकचं आणि सासर? जळगावचं. सासर जळगावचं. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? छान शांत आहेत. छान शांत आहेत. व्हेरी गुड. किती वर्ष झालीत लग्न? 25 वर्ष. 25 पूर्ण झालेले आहेत. 25 वर्ष. वा. आणि कसं हे जुळलं स्थळ कसं आलं होतं? माझी धाकटी बहीण आहे. त्यांच्या मिस्टरांनी आमचं जुळवल्यानंतर त्यांनी लव्ह मॅरेज केलं. एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट जरा क्लिअर होऊ दे. जरा क्लिअर. तुमची धाकटी बहीण आहे. तिने काय केलं? तिच्या मिस्टरांनी मला स्थळ सुचवलं पहिले. त्यांच्या भावाचं? नाही, त्यांच्या नात्यातच आहे त्यांच्या. अच्छा. तर त्यांनी माझं स्थळ तिकडे सुचवलं. माझं लग्न झाल्यावर ते दोघांनी लव्ह मॅरेज केलं. त्या दोघांनी? मी तुमच्या म्हणजे खरं तर टार्गेट तुमचं लग्न होणं हे नव्हतं. तुमचं लग्न झालं तर आमचं होईल म्हणून हे सगळं चाललं होतं. हा भाऊजींना भेटलंच पाहिजे तुमच्या दाजींना. हा ओके. वा ताई, छानसं एक नाव घ्या बरं. भारतात आहे कुटुंब नियोजनाचा कायदा. अरे बापरे. भारतात आहे कुटुंब नियोजनाचा कायदा. संतोष रावांशी लग्न करून माझा काय झाला फायदा. कुटुंब नियोजनाचा कायदा. फॅमिली लिमिटेड राहिली ना. हे एवढे हे हा एवढा गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. पिक्चर लागला फुलावर काटे. पिक्चर लागला फुलावर कांटे. अभिजित रावांच्या भावजाया पत्तरवाळ्या चाटे. बरे हे सगळं तुमच्या सासरचे बघणार आहेत. हा रत्नजडी सिंहासनावर श्री गणेशाची मूर्ती. संजय रावांचं नाव घेते तुलसी विवाह दिवशी. वा व्हेरी गुड. आणि आता ती ताई. हा खोक्यात खोका, खोक्यात खोका. गोविंदरावाचं नाव घेते मी, त्याची माऊत तो माझा बोका. आम्ही सगळ्या मैत्रिणी करतो किट्टी. आम्ही सगळ्या मैत्रिणी करतो किट्टी. अनिल राव माझे कुकर, मी त्यांची शिट्टी. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. संतोषरावांचं नाव घेते सोल्यांची सून. ओहो क्या बात है. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती असणार आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक मजा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातून अमराठी भाषिक असताना सुद्धा त्यांनी छान उखाणा म्हणण्याचा प्रयत्न केला आणि एक मजा आणलेली आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थातच 1 नंबरची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. त्याच्यामुळे ही ताई आणि ही ताई गेले आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेलात. हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताई आलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. त्यांच्याशी जरा गप्पा करूया. त्यांना जरा त्यांच्या बालपणात घेऊन जाऊया. चला तर मग सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग. प्रीती अनिल देशमुख. प्रीती ताई, माहेर कुठलं? नाशिक. आणि सासर? जालना. किती वर्ष झालीत लग्नाला? 28 वर्ष. 28 वर्ष. काय करतात भाऊजी? कन्स्ट्रक्शनच्या कंपनीत आहे. व्हेरी गुड. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? खूपच चांगला आहे. खूपच खूप छान एकदम. अच्छा. हो म्हणजे हिराच भेटलेले मला असं सांगायचं म्हटलं तर. ओ हा हिरा भेटलेले. वा. बरं लग्नानंतर कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी पहिल्यांदा? सत्या पाहिला. कुठला? अरे देवा. हा म्हणजे डायरेक्ट ढुशुम ढुशुम. काय सांगशील ताई माहेर बद्दल? माझं माहेर चांगलंच होतं. म्हणजे वडील चांगले होते, आई चांगली होती. पण आता वडील नाहीये. माझी एकच इच्छा होती त्यांना प्लेनमध्ये बसवायची, पण ती काही पूर्ण झाली नाही.
काय एखादा असं प्रसंग तुला सांगावं असं वाटतं? माझे माहेर म्हणजे माझ्या आईवडिलांनी खूपच कष्ट केले, खूप. हो. ओके. बरं, लग्न होऊन जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा काय भेटवस्तू दिली होती आईने जी अजूनपर्यंत तू सांभाळून ठेवलीस? तिने संस्कार दिले मला, ते सांभाळून संस्कार केले. ते वाह, क्या बात आहे, व्हेरी गुड ताई. बरं ताई, काय सांगशील भाऊजींबद्दल? भाऊजी मला खूप साथ देतात. कधीच ते मागे हे करत नाही की तू इथे जाऊ नको का काही करू नको का काय, काहीच नाही. सगळ्या याच्यात तू पुढे राहा, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. वा. हो. अशा कधी मनातल्या गोष्टी कधी व्यक्त केलेस तू त्यांच्या समोर? हो, आम्ही करतो दोघं पण एकमेकांच्या नक्कीच कर, समोर. अर्थातच, कारण ते करायच्याच असतात, त्याचमुळेच हो. नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो. हो. पण आज तुळशी विवाह आहे, तर आज जर प्रेमाची कबुली द्यायची झाली पुन्हा एकदा, काय सांगशील भाऊजींना? समोर भाऊजी उभेच. मी अजूनपर्यंत म्हटलेली नाही त्यांना आय लव्ह यू. आता म्हणते. अरे वा, ऐ, केवढी लाजली ताई. हा, व्हेरी गुड. पण फक्त आय लव्ह यू, अजून काय सांगशील? ते मला जन्मोजन्मी मिळो. ओ, व्हेरी गुड. वा ताई, तुमचं हे प्रेम, दोघांमधलं प्रेम असंच अजून खुलत राहू, छान, आणि असंच तुमच्या नात्यांमधला गोडवा टिकून राहू, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. चला आता खेळायला सुरुवात करायची. ओके, चला तर मग आपण सुरू करूया आपल्या खेळाला. आणि या छान गोड आठवणींनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाकडे, ज्या खेळाचं नाव आहे रंग माझा वेगळा. आता हा खेळ असा आहे की इथे अक्षता आहेत, हा सगळ्या रंगाचे तांदूळ आहेत इथे. आता ह्या रंगाच्या, वेगवेगळ्या रंगाच्या तांदळामधून लाल रंगाचे तांदूळ आहेत ते बाहेर काढायचे, वेगळे करायचे. वेळेची मर्यादा आहे 1 मिनिटाची. या 1 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त तांदूळ बाजूला करेल ती असणार आहे विजेते, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तयार आहात तुम्ही ताई? हा, चला तर मग सुरू करूया. 1 2 3 म्हटल्यानंतर रेडी? 1 2 3. त्याच्यात फक्त लाल रंगाचेच पाहिजेत. बरं, हे खेळ असे असतात की ह्यातून नजर चांगली होते, त्याच्यानंतर एकाग्रता वाढते. हा एक व्यायाम आहे आपल्या डोळ्यांसाठी, त्याच्यानंतर एकाग्रता नक्कीच वाढते. हा, दुसरे कुठले विचार मनामध्ये येत नाहीत. वेळेची मर्यादा आहे 1 मिनिटाची. ओके, फक्त लाल रंगाचेच तांदूळ बाजूला करायचे आहेत. हा, त्या अक्षतांमधून लाल रंगाचे तांदूळ बाजूला करायचे आहेत. वेळेची मर्यादा आहे 1 मिनिटाची. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. बस. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची, आणि निर्णय असा आहे की एका डिशमध्ये एका ताईने निवडलेले आहेत 68 दाणे आणि एका ताईने निवडलेले आहेत 71 दाणे. आणि ज्या ताईने 71 दाणे निवडलेली आहे ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यामुळे उपविजेती ठरलेली आहे ही ताई, आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. वा, हा शेवटचा खेळ खूप छान रंगला होता. आणि खेळ म्हटल्यानंतर कोणतरी हरतं आणि कोणतरी जिंकतंच, हो की नाही? आणि खेळ आहे, पण सगळ्या जणी छान खेळत होत्या. आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते ही छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. कसं वाटलं ताई, उपविजेती झालेली आहे? खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय केला मेन तर. पण हे असे खेळ कधी आधी खेळले होते? लहानपणात लग्नानंतर आज पहिल्यांदाच. वा, खरंच एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, आणि त्यांना म्हणायचंय हा घ्या कप आणि बसा गप. गप. सगळं अगदी मनातून बाहेर येते, सगळे अगदी मनापासून. ओके, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा सोहळा सख्यांचा कसं वाटते ताई, हुकमाची राणी झालीस? खूपच छान वाटते. मला खूप इच्छा होती या कार्यक्रमामध्ये यायची. मनीषाताईंच्या खूप मागे लागले आपण जाऊ आणि कार्यक्रमात भाग घेऊ म्हणून. आणि आज हुकमाची राणी आज झालेली आहे. हुकुमाची राणी झाली. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? मिस्टरांना माझ्या, ते हा. पुण्याला असतात. पुण्याला असतात. हं. काय सांगणार त्यांना, कसं सांगणार? छान सांगेल की चांगला कार्यक्रम झाला, हुकुमाची राणी झाली मी. तुमची तर राणी आहेच, पण आता हुकुमाची पण राणी झाली. अगं बाई, बरं बाई, हा व्हेरी गुड ताई, क्या बात आहे. पुन्हा एकदा तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हा, एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. स्माईल. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा पुन्हा एकदा ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि छान मस्त आपण खेळबिळी खेळलेलो आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका छान आनंद आहे, उत्साह आहे. पण आज आहे तुळशीचं लग्न आणि आता मुहूर्त जवळ आलेला आहे. हा, आपले लग्न लावायचे. चला तर मग लवकर लग्नाला जाऊया. आणि हा, लग्नाला यायचं. चला लवकर. मंडळी, तुम्ही बघताय ना आमच्या या 16 सख्यांचा मध्ये तुळशीचं लग्न किती छान उत्साहात पार पडत येते. तुम्ही तयार आहेत? चला तर मग आनंदाचे, मांगल्याचे साजरी करूया पावन पर्व तुळशीच्या विवाहाचे. क्या बात आहे. चला, तुम्ही तयार आहेत ना? हा, चला जरा अक्षता वाटायला घ्या पटापटा पटा. चला लवकर, मुहूर्त मुहूर्त जवळ येतोय. हा, मंडळी, पहिल्यांदा 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये तुळशीचं लग्न पार पडते आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये तुळशीचं लग्न पार पाडायचंय ना? हा, मग वाट कसली बघताय? अहो, मुहूर्त आलेलं आहे. चला लवकर सुरू करूया. चला, मंगलाष्टका होऊन जाऊ देत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वधूवर्यो शुभं भवतु सावधान.